नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वझे मॅडम. आज आपण काय करूया, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे जॉमेट्रीचं, त्याच्यामध्ये जो लेसन आहे ट्रिग्नोमेट्री, त्याच्यामधला एक क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. हा भाग जसा 10वी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे तसा तो 10वी CBSEच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. तसाच तो 9वी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये असलेला सुद्धा लेसन आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो आपण दोन प्रकारे सोडवू शकतो. एक म्हणजे आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज यूज करू शकतो. 3 प्रकारच्या आयडेंटिटीज आहेत ट्रिग्नोमेट्री मधल्या, किंवा पायथागोरसचा पण आपण वापर करू शकतो. तर आपण पहिल्यांदा काय करूया, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करूया. आता ह्या ज्या आयडेंटिटीज आहेत ह्या काय आहेत, याच्यामध्ये साइन आणि कॉसचा संबंध आहे, टॅन आणि सेक अशी एक आयडेंटिटी आहे, आणि कॉट आणि कोसेक अशी एक आयडेंटिटी आहे. तर मग आता गिवन इन्फॉर्मेशन मध्ये माझ्याकडे कोणती व्हॅल्यू आहे, तर टॅन ची व्हॅल्यू आहे. तर म्हणून मी काय करते, टॅन ची आयडेंटिटी जी आहे ती मी यूज करणार आहे. मी इथे लिहिते, मी बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. तर मग टॅन ची जी आयडेंटिटी आहे ती आहे सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता काय करते मी, माझ्याकडे टॅन थीटाची व्हॅल्यू आहे, म्हणून हा जो टॅन स्क्वेअर थीटा जो आहे तो मी RHS ला घेते. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा असं होईल. आणि मग सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन थीटाची व्हॅल्यू आहे 1, आणि मग मी त्याचा काय लिहिणार आहे, स्क्वेअर लिहिणार आहे. जरी आपल्याला माहिती आहे की 1 चा स्क्वेअर 1 येतो, तरी सुद्धा त्या स्टेप्स कंप्लीट करणं ही महत्वाची गोष्ट आहे. मग इथे काय होईल, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस 1, आणि मग सेक स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू जी आहे ती मिळेल 2. सेक स्क्वेअर थीटा 2 आहे, इथे मी म्हणणार आहे बाय टेकिंग स्क्वेअर रूट. सेक थीटा, सेक स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट आलं, आणि या 2 चं स्क्वेअर रूट आलं √2. तर मग आयडेंटिटी यूज केली. आयडेंटिटी यूज केल्यामुळे मला काय झालं, ही आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, ज्याच्यामध्ये टॅन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू होती, आणि मग मी काय केलं, टॅन थीटाची व्हॅल्यू होती आणि मग सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन प्रमाणे मला साइन थीटा, कॉस थीटा, कोसेक थीटा आणि सेक थीटा यांच्या व्हॅल्यूज माहिती असणं गरजेचं आहे. तर मग मी काय करते, आता सेक थीटा आणि कॉस थीटा हे काय आहेत, रेसिप्रोकल ऑफ इच अदर. त्यापैकी सेक थीटाची व्हॅल्यू आहे √2 इंटू कॉस थीटा इज इक्वल टू 1. तर हा जो √2 आहे या साईडला जाईल, आणि कॉस थीटाची व्हॅल्यू मला मिळेल 1/√2. त्यानंतर मी काय करते, मी जाते टॅन थीटाकडे. टॅन थीटा म्हणजे काय येतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता हा जो कॉस थीटा आहे हा डिनॉमिनेटरचा जर का आपण इकडे घेतला LHS ला, तर तो काय होईल, मल्टिप्लाय करेल, बरोबर. आता टॅन थीटाची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, आणि कॉस थीटाची व्हॅल्यू काय आहे, 1/√2 इंटू साइन थीटा. म्हणजे इथे काय झालं, 1/√2 ही जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला मी 1 ने मल्टिप्लाय केलं. 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होणार नाही. ह्याला 1/√2 इज इक्वल टू साइन थीटा. म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू मला इथे मिळालेली आहे 1/√2. बघा, मला पाहिजे असलेल्या व्हॅल्यूज पैकी मी सेक थीटा फाइंड आउट केला, कॉस थीटा घेतला, साइन थीटा घेतला. जसा सेक आणि कॉस हे रेसिप्रोकल ऑफ इच अदर आहेत, तसं साइन आणि कोसेक हे पण काय आहेत, रेसिप्रोकल. म्हणजे काय, जी साइनची व्हॅल्यू येईल त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट व्हॅल्यू तुम्हाला येते, ती म्हणजे कोसेकची. तर मग इथे कोसेक थीटाची व्हॅल्यू मला मिळालेली आहे √2. इतकं झाल्यानंतर मी काय करणार आहे, इथे आता हा जो क्वेश्चन आहे तो मी सॉल्व्ह करणार आहे. साइन थीटा प्लस कॉस थीटा डिवायडेड बाय सेक थीटा प्लस कोसेक थीटा.
मग आता या केसमध्ये काय होईल, साइन थिटा जो आहे तो येईल 1/√2, कॉस थिटा जो आहे तो पण येईल 1/√2, सेक थिटा जो आहे तो आहे √2 आणि कोसेक थिटा सुद्धा आहे √2. इथे काय करत आहे मी, हा जो फ्रॅक्शन आहे तो असा फ्रॅक्शन आहे की ज्याचा डिनॉमिनेटर सेम आहे. जेव्हा डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण काय करतो, न्यूमरेटर्स ऍड करतो. हे 1 + 1 झाले 2 डिवायडेड बाय √2 अपॉन हे √2 + √2. इथे काय करायचं, बरेचदा विद्यार्थी √4 वगैरे करतात. आपण असं लक्षात ठेवायचं, व्हॉट इज √2, इट इज इक्वल टू x. मग x + x तुम्ही काय कराल, 2x. सेम वे √2 म्हणजे 1√2 + 1√2, आन्सर आलेला आहे 2√2. आता इथे काय होईल, 2/√2. हे डिवाइड करताय, डिव्हिजन म्हणजे काय ते रिव्हर्स मल्टिप्लिकेशन, त्यामुळे हे होईल 1/2√2. हे 2 ला 2 कट होतील. आता शेवटचा पॉइंट, हे झाले 1/√2 इंटू √2, आन्सर आलेला आहे आपलं 1/2. तर अशा प्रकारे म्हणजे इथे काय पाहिजे तुम्हाला माहिती, आयडेंटिटी माहिती पाहिजे, त्याचबरोबर रेसिप्रोकल रिलेशन माहिती पाहिजे, त्याचबरोबर 9th मध्ये तुम्ही जे इरॅशनल नंबर्सच्या ऍक्शन्स म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन वगैरे हे जे काही शिकलेले आहात त्याच्याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला हे कदाचित लक्षात आलं असेल की साइन थिटाची व्हॅल्यू आहे 1/√2. तर थिटा जर का 45 डिग्री असेल तर साइनची व्हॅल्यू √2 येते. तर एकदा लक्षात घ्या, बघा इथे डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर्स मी ऍड केले, √2 हे 2√2 झाले, हे 2/√2 हे झालं रिव्हर्स, हे झाले 1/2√2, 2 ला 2 कट झाले आणि आन्सर आलेला आहे 1/2. आता आपण काय करूया, आपण व्हॅल्यूज फाइंड आउट कशा करायच्या, बाय युजिंग पायथागोरस थिअरम ते बघणार आहोत. बाकी सगळं जे आहे ही जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. तर फक्त आता आपल्याला बघायचं की हा क्वेश्चन समजा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीने न सॉल्व्ह करता जर का पायथागोरसने करायचा झाला तर मग पायथागोरसने कशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो ते आपल्याला बघायचंय. तर मी इथे एक ट्रायंगल काढते, ट्रायंगलचं नाव घेऊयात XYZ आणि Z हा जो अँगल आहे त्याचे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज लिहायचे झाले तर ह्या Z साठी ही जी बाजू आहे हिला म्हणतात ऍडजेसंट साइड आणि हिला म्हणतात अपोजिट साइड, ही आहे हायपोटेनियस. आता टॅन थिटाची व्हॅल्यू 1 आहे, इथे काय म्हणते मी, टॅन थिटा OS AS, बट गिवन इन्फॉर्मेशन मध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू 1 आहे. तर अशा वेळेला विद्यार्थी कन्फ्यूज होतात की ते डिनॉमिनेटरच नाहीये, तर काय घ्यायचंय तो आपण 1/1 म्हणजे XY/YZ 1/1. मी नेहमी सांगते आहे की कॉमन मल्टिपल घ्यावा लागतो, तर तुम्ही K घेतला 1K म्हणजेच K आणि YZ सुद्धा 1K म्हणजेच K. आता काय करूयात आपण, पायथागोरस थिअरम यूज करूया. बाय युजिंग पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरम कसा लिहायचा, इज इक्वल टू चा साइन द्यायचा, जो हायपोटेनियस आहे तो LHS ला लिहिला, स्क्वेअर केला, रिमेनिंग जे आहेत साइड्स त्यांचा सुद्धा काय केला, स्क्वेअर केला. तो XZ² काय आला, K² + K² म्हणजे XZ² आला 2K². इथे काय म्हणेन मी, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. XZ चा स्क्वेअर रूट आला XZ, 2 चा स्क्वेअर रूट आला √2 आणि K² चा स्क्वेअर रूट आलेला आहे K. इथे मी काय केलं, डायरेक्ट व्हॅल्यू घेतली ना, ही K XY चा स्क्वेअर म्हणून काय केला, K चा स्क्वेअर. आता काय करूयात, साइन थिटा. साइन थिटा कसा आहे, तो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे XY/XZ. XY ची व्हॅल्यू K, XZ ची व्हॅल्यू √2K. हा K ला K कट झाला
तर जेव्हा डिव्हाइड करत आहात तेव्हा केला के कट झाला, याचा अर्थ ती व्हॅल्यू नाहीशी झाली नाही, कॅन्सल नाही झाली. तिथे काय आलेलं आहे 1. आन्सर आलं 1/√2. कॉस थिटा कसा येतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे परत के अपॉन √2 के. आन्सर आलेला आहे 1/√2. अगदी सोप्या पद्धतीने लिहायचं झालं तर सेक थिटाची व्हॅल्यू ही काय येते, कॉस थिटाच्या अपोजिट येते. ही 1/√2, ही व्हॅल्यू √2 लिहा. कोसेक थिटा आहे तो सुद्धा साइनच्या अपोजिट येतो, म्हणून कोसेक थिटाची व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे √2. आणि मग त्यानंतर ह्याच पद्धतीने पुढचा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.